बनवतोय पनीर बिर्याणी। तर चला बघूया कशी बनवायची। हे बघा फ्रेंड्स, आता आपण पनीर फ्राय करून घेतोय। आधी तेलात फ्राय करून घेतोय, ते एकदम लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। आता जे जे मी सामग्री सांगते त्या आपल्याला पनीरमध्ये मिक्स करून भातात टाकायचे। हे बघा, फरसबी, शिमला मिरची, टोमॅटो, कांदा आणि ते पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट आणि इथे आला लसूणची पेस्ट, इथे पनीर टिक्का मसाला, इथे बिर्याणी मसाला आणि इथे गरम मसाला, जिरे पावडर, घरचा मसाला, ही धनी पावडर, हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल पावडर आणि इथे पनीर घेतलंय फ्राय करून। आता इथे दही घेतलंय, आधी जिरे पावडर याच्यात टाकून घ्यायचं आहे टेबलस्पून आणि आता धने पावडर टाकून घ्यायचं आहे टेबलस्पून आणि आता घरचा मसाला टाकून घ्यायचा आहे, ते सुद्धा टेबलस्पून टाकून घ्यायचे, म्हणजे की 2 टेबलस्पून। आता हळद टाकून घ्यायची आहे 1 टेबलस्पून आणि आता लाल तिखट टाकून घ्यायचं आहे 1 टेबलस्पून, काश्मीरी मसाला टाकून घ्यायचा आहे 2 टेबलस्पून आणि आता याच्यामध्ये गरम मसाला टाकून घ्यायचा आहे, गरम मसाला 1 टेबलस्पून। आता बिर्याणीचा मसाला टाकायचा आहे 2 टेबलस्पून टाकून घ्यायचा आहे। आता पुदिना, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घ्यायची आहे। आता 2 टीस्पून पनीर टिक्का मसाला टाकून घ्यायचा आहे आणि आता मिक्स करायचं आहे। तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तिखट टाकून घ्यायचं आहे। मला ना तिखट खायला खूप आवडतं, म्हणून माझ्या मम्मीनी जरा जास्त तिखट टाकलं। तुमच्याप्रमाणे तुम्ही तिखट टाका, तुम्हाला जेवढं वाटतं घ्या, कारण की काही माणसांना तिखट जमत नाही ना, म्हणून। तर हे बघा पटकन असं मिश्रण झालंय। सगळ्यात आधी फरसबी टाकून घ्यायची आहे, शिमला मिरची टाकून घ्यायची आहे, त्याच्यानंतर शिमला मिरची टाकून घ्यायची आहे, आणि याच्यामध्ये पनीर टाकून घ्यायचे। फक्त शिमला मिरची आणि फरसबी हे भाज्या टाकून घ्यायच्या आहेत, मॅरिनेट करून ठेवायचं आणि मॅरिनेट करून ठेवायचं आहे 15-20 मिनिटं। हे बघा मॅरिनेट झालंय पूर्ण। आपण भात बॉईल करतोय, त्याच्यासाठी तेलात सगळे खडे मसाले टाकलेत। बॉईल झाले, आता आपण त्याच्यामध्ये तांदूळ टाकूया, पाण्यात भिजत घातलेले। टक्के भात शिजवून घेतला, आता आपण ते निथळून घेतो। हे बघा, आपण 85% भात आपण शिजवून घेतला, त्याच्यामध्ये पाणी निथळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये लगेच थंड पाणी टाकून घ्यायचं आहे, भात ओव्हरकुक होत नाही म्हणून। आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत आणि आता शिजवून घ्यायचं आहे। जिरं टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये, म्हणजे की तेल टाकून घेतलं पॅनमध्ये आणि आता जिरं टाकून घ्यायचं आहे।
आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आता. याच्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे. आता थोडं बटर टाकून घ्यायचं आहे. आता बटर टाकून घ्यायचं आहे एवढं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. कांद्यात शिजताना मीठ टाकलं, कांदा लवकर परततो. तर इथे भातात मीठ नव्हतं टाकलं म्हणून मीठ टाकलंय. आणि या साईडला पॅन ठेवून घेतलंय. बघा मी ते पॅन मध्ये पण टाकलं असतं. टोमॅटो असं मस्तपैकी मॅश झालेले आहेत. हे बघा आता टोमॅटो असे मॅश झालेले आहेत. आता याच्यामध्ये जे बॅटर आपण बनवलेलं होतं पनीरचं ते टाकून घ्यायचं आहे. हे बघा आता ते सुद्धा मिक्स करून घेतलंय. तर हे बघा असं मस्त ब्राऊन झालेलं आहे. गॅस कमी करून घ्यायचा आहे. हां सॉरी ते वाढवायचं आहे. मला कळत नाही ना कसं मी छोटी मुलगी अजून. फक्त मला एकच गोष्ट करते, व्हिडिओ काढायचं. आता हे बघा इथे थोडंसं पाणी टाकून घेतलंय. थोडंसंच कट कर. थांबा मी चुकीचं बोलली. पाणी नाही टाकायचं आहे त्याच्यात. पाणी नाही टाकायचं आहे. जे पनीरचं बॅटर होतं ते लास्टला राहिलेलं होतं तर त्याला निथळून घेऊन याच्यात टाकायचं. हे वॉश करून घेतलं आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं. मध्ये मध्ये मी चुकते कारण तिथे खूप माणसं आहेत आणि ते मला मध्ये मध्ये माझं डायव्हर्ट करतायत लक्ष. चेहरे नाही दाखवू शकत मी. माझी आई मेन तर माझी आई आहे. मेन आजी आणि आई हेच दोघी बडबड करतात. आता वरतून बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आहे जो आपण बॅटरमध्ये सुद्धा टाकला होता. सेम तोच मसाला टाकून घ्यायचा आहे. मॅरिनेशनमध्ये जो मसाला टाकला होता ना पनीरचा तोच टाकून. हे कधीच पनीर बिर्याणी नाही खाल्लेली आहे तो मी पहिल्यांदा पनीर बिर्याणी खाते. हे बघा आता आपलं सगळं रेडी झालेलं आहे पनीर बिर्याणीमधून. आता ते भाताचे रेल लावून घ्यायचे आहेत. आधी खाली भात टाकायचं बघा. जाणार. आणि हे बघा आता लेअर लावून घ्यायची आहेत सगळे. आणि त्या बिर्याणी दम सुद्धा द्यायचा आहे. बघा आता मस्तपैकी असे रेल लावून घेतोय आम्ही भाताचे. हा लास्ट लेअर आहे. आता हे बघा सगळे लेयर्स लावून घेतल्यात. आता त्याला दम द्यायचा आहे. तर याच्यावरून मस्तपैकी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे घेतलेली आहे. आता हे बघा कोथिंबीर मस्तपैकी भातावरती टाकून घेतलेली आहे. आता तूप टाकून घ्यायचं आहे. तूपनी फ्लेवर चांगला येतो घ्यायचा आहे आपल्याला. पाणी आता बिर्याणीला दम देऊन घ्यायचा आहे. थोडं स्मोकी फ्लेवर येतो आणि हे बघा कोळसा घ्यायचा आहे आणि त्याला गरम करून घ्यायचं. हे तूप घ्यायचं आहे. कोणतं लावलं काय. आता इथे दम द्यायचा आहे आणि गॅसवरती ठेवलाय. गॅस स्लो ठेवायचा आहे आणि इथे दम देऊन घ्यायचा आहे.
बिर्याणीला दम देऊन झालेला आहे. टीव्ही चालू आहे गं मोठ्याने. हे बघा बिर्याणी आता रेडी झालेली आहे. ते काढल्यानंतर कळेल. सर्व करायचं आहे. सर्व करून घ्यायची आहे. आता बिर्याणी सर्व करून घ्यायची आहे. एकदम लालसर रंग आलाय बिर्याणीला. दिसत नाही लालसर. हे बघा हे बघा मस्तपैकी असं भात काढून घेतं. बिर्याणी हा तेच ते बिर्याणी काढून घ्यायची. अशा प्रकाराने आपली रेडी झालेली आहे पनीर बिर्याणी. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.